श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कोणतीही आरती असो किंवा आपण जेव्हा आनंदात असतो, उत्साहात असतो किंवा कोणाचा वाढदिवस असेल तेव्हा आपण अशी टाळी वाजवतो। मग काय होतं, दोन्ही हात एकमेकांवर आपटतो आणि त्याच्याने आवाज येतो। मग ते असं केल्याचं किंवा टाळी वाजवण्याचं महत्त्व काय आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। देवाची आपण जेव्हा आरती करतो तेव्हा आपोआप आपले जे हात असतात ते जवळ येतात आणि आपण टाळी वाजवायला सुरुवात करतो। आपण आनंदात असू, उत्साहात असू, काहीतरी आपल्या इथं सण असेल किंवा काहीतरी देवाचा कार्यक्रम असेल, आपल्या हातून नकळत टाळ्या वाजवल्या जातात। मग टाळ्या वाजविल्यामुळे आपले जो आरोग्य आहे त्या आरोग्याला बऱ्याच प्रमाणात फायदा होत असतो। या म्हणजे टाळी वाजवण्याला वैद्यकीय भाषेत क्लॅपिंग थेरपी असे म्हणतात। बघा, टाळी वाजवणे हा सुद्धा एक व्यायाम आहे आणि त्याला वैद्यकीय भाषेत क्लॅपिंग थेरपी असे म्हणतात। ही थेरपी वापरण्यासाठी जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांकडून सल्लाही देण्यात येतो की आपण टाळी कशी वाजवायची, किती वेळानंतर आपला हात जवळ यायला पाहिजे, किती वेळा यायला पाहिजे, हे सर्व वैद्यकीय सल्ला म्हणजे डॉक्टरांकडून आपण ती जर तशी टाळी वाजवली तर नक्कीच आपल्या आरोग्याला त्याचा फायदा होत असतो। मग याचं महत्त्व काय आहे टाळी वाजवण्याचं? मानवी जे आपलं शरीर आहे त्यामध्ये 340 प्रेशर पॉइंट्स आहेत। बघितलं, आपलं हे जे मानवी शरीर आहे त्याला 340 प्रेशर पॉइंट आहेत। मग आपला हा जो हात आहे किंवा हा तळवा आहे, या तळव्यावर 27 हाताच्या तळव्यांमध्ये 27 पॉइंट्स आहेत। किती? 27। म्हणजे ह्या जो तळवा आहे त्यावर 27 पॉइंट आहे। मग हे जर असं दाबलं मग ते आपले हात एकमेकांवर दाबले जातात आणि मग ते प्रेशर पॉइंट्सला दाब दिला जातो। त्यामुळे जे काही आपल्या शरीरातील 340 पैकी 27 प्रेशर पॉइंट आहे, त्यामुळे हाताचे जे प्रेशर पॉइंटवर आपण दाब दिला तर मसाज केली किंवा असं मसाज केली तर आपल्याला आरोग्यदायी फायदे हे मिळतातच। शिवाय अनेक आपल्या जे शारीरिक वेदना आहेत, आपली कंबर दुखते, पाठ दुखते, डोकं दुखतं, काहीही तरी दुखतंच, मग त्या जे शरीरातील वेदना आहेत त्या कमी होण्यास मदत होते। मग कृती कशी करायची? हाताला आधी खोबरेल तेल किंवा तीळ तेलाने मसाज करून घ्यायची। तीळ तेलाने मसाज केल्यानंतर ते हळूहळू तेल आपल्या त्वचेमध्ये शिरले जाते, शोषले जाते आणि दोन्ही हात एकमेकांवर जर आपण ठेवून डोळ्यासमोर ताठ ठेवले आणि हे खांदे सैल ठेवले, हा सुद्धा एक व्यायाम आहे, थेरपी आहे। सकाळच्या वेळी आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा 20 ते 35 मिनिटं, 30 मिनिटं आपण अशा टाळ्या वाजवल्या पाहिजे। बघितलं, सकाळी उठल्या तुम्ही वॉकिंग करतातच, व्यायाम करतातच किंवा जॉगिंग करतात, मग त्यासोबत 20 ते 30 मिनिटं आपल्याला अशा टाळ्या वाजवायच्या आहेत। त्याने काय होतं, तंदुरुस्ती आणि कार्यक्षमता आपली वाढते। टाळ्या वाजविण्याने आपला जो रक्तप्रवाह आहे तो सुधारेल आणि रक्तवाहिन्यांमधील जे अडथळे असतात ते दूर होतात, तसेच कोलेस्ट्रॉल घटण्यास मदत होते। टाळी वाजविल्याने कोणत्या 5 ॲक्युप्रेशर पॉइंटला चालना मिळते? बघितलं, टाळी जर वाजवली तर ते जे 5 आपले ॲक्युप्रेशर आहेत पॉइंट त्याला चालना मिळते। हँड व्हॅली पॉइंट, अंगठ्याच्या खालचा भाग, मनगट, इनर गेट पॉइंट आणि अंगठ्याचे नख। बघितलं, मग या 5 पॉइंट्सला जर आपण चालना दिली तर आपल्याला पुढील प्रमाणे फायदे होतातच। कसे? हृदयाच्या आणि फुफ्फुसांचं जे काही कार्याची गती आहे त्या कार्याला गती मिळून अस्थमा सारखे विकार दूर होण्यास मदत होते। पाठ, मान, सांध्यांचे दुखणे कमी होते। पचनाचे जे विकार आहेत ते सुधारतात।
लो ब्लड प्रेशर रुग्णांना ही थेरपी उपयुक्त असून गाऊट सारख्या आजारातून सुटका होते. लहान मुलांनी जर आकलन क्षमता सुधारायची असेल तर त्याने अशा टाळ्या वाजविल्या पाहिजे आणि मेंदू तल्लख होण्यात सुद्धा मदत होते. मधुमेह, रक्तदाब, नैराश्य, डोकेदुखी, निद्रानाश, केस गळती, डोळ्यांचे विकार अशा अनेक विकारांवर क्लॅपिंग थेरपी ही उपयुक्त ठरते. सतत AC मध्ये बसून जे काम करत असतील तर त्यांना घाम येत नाही. मग ती जी शरीरातील जी घाण आहे ती बाहेर निघत नाही, ते तिथंच साठून राहते. मग त्यामुळे काय होते, अशा लोकांना क्लॅपिंग थेरपी जर त्यांनी केली तर रक्तप्रवाह सुधारून शरीर शुद्ध होते. मग आपल्याला वाटतं मला खूप घाम येतो, मला खूप घाम येतो, उलट ते चांगलं आहे. ती जी शरीरातील घाण आहे ती बाकीची सू वाटे शी वाटे आपल्या नाकातोंडातून आपण घशातून काढतो, पण पूर्णच आपण याच्यामधून काढू शकत नाही. मग त्याच्याने आपल्या त्वचेमधून ती जी पाण्या वाटून घाण निघते त्याला घाम म्हणतात. मग ती जर घाणच निघाली नाही तर आपलं शरीर आतून अशुद्ध असेल. मग घामावाटे जी घाण आहे ती निघाली तर रक्तप्रवाह सुधारतो आणि आपलं शरीर हे शुद्ध होतं. अशा प्रकारे टाळी वाजवण्याचे महत्त्व आज मी तुम्हाला सांगितले. मग हे जे महत्त्व आहे ते तुम्ही समजून जर त्या प्रकारे थेरपी घेतली किंवा साध्या अशा टाळ्या सुद्धा जरी वाजल्या तरी तुमचं शरीर हे सुदृढ राहील.